रत्नागिरी MIDC मध्ये घडलेल्या निंदनीय प्रकारानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजप नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात जोरदार घोषणा देत आज रविवारी दणदणीत मोर्चा काढलाय। या मोर्चाला मारुती मंदिरापासून सुरुवात झाली। मोर्चेकरांनी हातात भगवे झेंडे, निषेधाचे फलक आणि घोषणा देत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे कूच केली। तेव्हा विशेष कारागृहाजवळ पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आले। मोर्चेकरांच्या वतीने निलेश राणे यांनी जनावरांची अवैध वाहतूक आणि MIDC मध्ये घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला, तेव्हा पोलीस अधीक्षकांनी एका संशयित आरोपीला अटक केली अशी माहिती उपस्थितांना दिली। तेव्हा त्याचे नाव जाहीर करा अशी मागणी होऊ लागली। मोर्चेकरांच्या भावना लक्षात घेऊन विशेष तपास पथकाद्वारे MIDC मधील प्रकारची चौकशी केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्याचे कळते। मात्र पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव जाहीर करावे या मागणीसाठी मोर्चेकरांनी घोषणा देत ठिय्या आंदोलन सुरू केले, तर पोलीस अधीक्षकांनाही निवेदन सादर केलं। या निवेदनाला पोलिसांकडून मोर्चेकरांना लेखी उत्तर दिले जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।